मुख्य मंदिरापासून 100-200 मीटर अंतरावर जवळपास हे राहतं घर आहे. त्यांचा जुना राहता वाडा. तुकाराम महाराज कीर्तन करतानाच चित्र इथं रेखाटलेलं आहे. मूर्त्या आहेत त्यांच्या. आणि तुकाराम महाराजांच्या गाथा ज्यावेळेस नदीमध्ये टाकल्या होत्या डोहा आपल्या पाठीमागच आहे. मॉर्निंग गाईज म्हणा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणा. वेलकम टू आवर चॅनल. गुड मॉर्निंग. वेलकम टू आवर चॅनल. आणि प्रियासना पण गुड मॉर्निंग केलं तरी पण डबल एकदा. आणि चला आता आजच्या दिवसाची सुरुवात करूयात एक्झरसाइजने. व्यायाम कसा करायचा? व्यायाम कसा करायचा आपल्याला? अशा अशा अशा. चल. एक्सरसाइज आहे. आता लागलीच थंड पाण्याने आंघोळ करून घेऊ म्हणजे थोडंसं जरा बॉडीला पण भारी वाटतं. कारण आता एक वाढलेला असतो ब्लड प्रेशर आणि गरमी झाली असते अंगात धर्मामुळे. तर थंड पाण्याने आंघोळ केली की एकदम मस्त वाटतं. तर चला आता आंघोळ करून घेतो पटकन. जेवण करून थोडं देहुगावचं दर्शन दाखवतो तुम्हाला आज. आणि स्वयंपाक चालू आहे बनवायला. इथं पीठ निघलंय, चपात्या आणि भाजली गरम गरम मिरची. समजा ही गरम चपाती आणि मिरची. चपाती ही नाही. आणि मला वाटतं तिकडे प्रियाश पडला का काय घसरून आवाज आला. आला 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 आला. कुठे बोललाय? कुठं पडलाय? कुठं बोललाय? रिकवर झाला आम्ही येऊपर्यंत. चला. पडला होय? कुठं लागलं तुला? तिथं लागलं होय? चल. राहिलं ना? गेलं ना? गेलं. आमचं लगेच जातं 2 मिनिटाच्या आत. देवी उठली का? बाळ उठी. आमच्या बाळ उठी. आता उठी बाळ. झोप झाली? झोप झाली का बाळाची? झोप झाली? झाली झोप. उठविली आता. उठविली. काय शोना? ए शोना, उठलं शोना? उठलं माझं बाळ? काय करते? बघू दे. वा, झोप झाली हिंदवीची. हिंदवी चला आंघोळ वगैरे झाली आणि फ्रेश झालोय. प्रियाशला सांगितलं तो भोर जायचंय. तर प्रियाश मध्ये किती मस्ती आली बघा. ये इकडे. कुठं जायचं सांग बरं आपल्याला? भोर जायचं ना? देवाला देवाला जायचं ना? तर प्रियाशला म्हणलं देवाला जायचं. देवाला. तर आता आपण आम्ही काय करतो तुम्हाला देवमध्ये एक शिळामध्ये दाखवतो जे की प्राचीन आहे. म्हणजे अगोदरचे मेन महत्त्वाचं म्हणजे जिथून हिस्ट्री तिथं सांगतो लोकेशनला तुम्हाला. तर दुसरं वैकुंठमध्ये आणि नेहमी जमलं तर तुकाराम महाराजांचं राहतं घर. हे तिन्ही पॉईंट मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आज. चला तर मग आपण निघूयात आज देवदर्शनसाठी.
तुकाराम महाराजांच्या गाथा ज्यावेळेस नदीमध्ये टाकल्या होत्या, डोहा आपल्या पाठीमागच आहे, आणि गाथा टाकल्यानंतर नाराज होऊन तुकाराम महाराजांनी जवळपास 13 दिवस तपश्चर्या केली होती. आणि ही तपश्चर्या साक्षात पांडुरंगाने बाळ श्रीकृष्णाच्या रूपामध्ये येऊन त्यांची थांबवली होती. आणि 13व्या दिवशी गाथा आपोआप पाण्यामध्ये तरंगत वर आल्या होत्या. आणि हेच ते ठिकाण आहे. आणि हे जे आपण मंदिर पाहिलं त्या मंदिरामध्ये ती शिळा आहे, पांडुरंग विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीच्या खाली जी शिळा आहे ना, ती शिळा आहे, ज्या शिळेवर बसून तुकाराम महाराजांनी तपश्चर्या केली होती. तसं हे शिळा मंदिर आहे. आणि इथलीच शिळा अर्धी नेऊन गावातल्या मुख्य मंदिरामध्ये स्थापित केलेलं आहे, ज्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं. हां, त्या मंदिराचं लोकेशन जे आहे ना, ते गाथा मंदिराच्या बॅक साईडला आहे. हे पाहू शकता. आता हे माझ्या पाठीमागे शिळा मंदिर आहे आणि कल्ल्या साईडला पाठीमागं गाथा मंदिर दिसतं. शिळा मंदिर पाहून झालं. आता आपण वैकुंठ मंदिर बघू. वैकुंठ मंदिर म्हणजे ते एक असं लोकेशन आहे जिथून तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले होते. तिथं एक नांदुरकीचं वृक्ष आहे, ते ऐन बिजाच्या वेळेस दुपारी 12 वाजता असं हलतं, ॲटोमॅटिक, वारा असो गार नसो. तर ते लोकेशन आता आपण पाहू. चलो. तुकाराम महाराजांसाठी शिवरायांनी पाठवलेला नजराणा, कपडे, अलंकार वगैरे जे आहेत त्याच्यात मूर्ती पाठीमागे लागली आणि वेगवेगळे आहेत, तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर जे दिसते ते तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेली तिथं रेखाटलेलं आहे 3D मध्ये बघा. तुकाराम महाराज कीर्तन करतानाचं चित्र इथं रेखाटलेलं आहे, मूर्त्या आहेत त्यांच्या. आणि आता मी ज्या ठिकाणी उभारलो आहे तर माझ्या पाठीमागे जे आहे हे नांदुरकीचं वृक्ष आहे. आणि हेच वृक्ष विजेच्या दिवशी दुपारी 12 वाजता हलतं. मी जे म्हणलो होतो तो हेच वृक्ष आहे नांदुरकीचे. आणि हे वैकुंठ मंदिराचा परिसर आहे. पाठीमागे तिकडे कीर्तन चालू आहे, त्याच्यामुळे माझा आवाज जरा कमी येत असेल. माझ्या पाठीमागे तुकाराम महाराजांचं गावातलं मुख्य मंदिर. आणि या मंदिरापासून जर आपण डावीकडे वळलो तर तुकाराम महाराजांच्या राहत्या घराकडे आपण जातो. मुख्य मंदिरापासून 100-200 मीटर अंतरावर जवळपास हे राहतं घर आहे. त्यांचा जुना राहता वाडा जसं होता तसाच आहे, फक्त डागबुजी करून थोडंसं त्याला मेंटेन ठेवलेलं आहे. जिजामातेच्या मंदिराकडे आपण जातोय. मला वाटलं होतं टाइम कव्हर होईल का नाही, पण आपण जेवढं ठरवलं होतं ते सगळं कव्हर झालेलं आहे. तुकाराम महाराजांचं राहतं घर पण पाहिलं आणि मस्त वाटलं.
रेंज चालून दमला त्यामुळे थोडंसं काकाला घेतलं. चला तर मग आता मस्तपैकी आमचं लंच झालेलं आहे आणि आता सेकंड शिफ्ट असल्यामुळे ड्युटीला जायचं आहे. तोपर्यंत आता आपण आजचा व्लॉग इथंच संपवू आणि लवकरच भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. हां.